नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओचं शीर्षक काय द्यावं म्हणजे त्याला काय म्हणावं याच्याबद्दल माझ्या मनात थोडासा संदेह होता, पण लक्षात आलं की पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची संजय राऊतगिरी असं शीर्षक ठेवलं तर काहीही न बोलता आपल्या सगळ्यांना हा विषय काय आहे ते चटकन समजेल. संजय राऊतगिरी म्हणजे काय हे मी सांगायची गरज नाही. रोज सकाळी 10 वाजता स्वतःच्याच घराबाहेर उभं राहून समोर हाजी हाजी करायला उभ्या असणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर जगातल्या कुठल्याही विषयावर काहीही बोलायचं आणि त्याची हेडलाईन त्या माध्यमात छापून आणायची. पण ही गोष्ट राज्यसभेच्या एका खासदारांनी करणं किंवा एक फारशा न खपणाऱ्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी करणं आणि पाकिस्तानसारख्या जगातल्या कितव्या बहुतेक 4थ्या 5व्या सगळ्यात मोठ्या देशाच्या लोकसंख्येच्या बाबतीत, कारण बाकी सगळ्याच्या बाबतीत फारसं काही नाहीच आहे, पण पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी वल्गना केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे काश्मीरसाठी आत्तापर्यंत आम्ही 3 युद्ध लढलेलो आहोत आणि आणखीन 10 युद्ध भारताशी लढायची आमची तयारी. बघा, 10 युद्ध. आणि लोकांना नेमकं कळेना की हे कशासाठी. आणि हे विधान त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर येऊन तिथली परिस्थिती तपासून नंतर झालेल्या एका गुप्त बंद दाराआडच्या चर्चेमध्ये केलेलं आहे. म्हणजे जर चर्चा बंद दाराआड झाली तर त्याच्यात काय बोललं गेलं याची चर्चा बाहेर कशाला करायची. म्हणून म्हटलं ना की हा सगळा तोच प्रकार आहे जो आपण रोज सकाळी 10 वाजता बघतो. 5 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये काश्मीर सॉलिडॅरिटी डे म्हणजे जम्मू काश्मीरमधल्या लोकांना आधार द्यायला की आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही तुमच्या या लढ्यात तुमच्यासोबत आहोत, हे दाखवला जाणारा दिवस होता. आणि त्यामुळे आसिम मुनीर त्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जाऊन बघून आले आणि त्यानंतर झालं. असं सांगितलं जातं की त्यांचं जे वक्तव्य आहे ते भारताच्या एका आरोपाला उत्तर द्यायला म्हणून, म्हणजे भारताच्या लष्कराचे वरिष्ठ अधिकारी पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी सांगितलं की हल्ली जे काश्मीरमध्ये दहशतवादी आहेत, मारले जात आहेत किंवा जिवंत आहेत, जे मारले गेले त्याच्यातले 60% प्रत्यक्षात पाकिस्तानी नागरिक आहेत, ते भारताचे नागरिकच नाही आहेत. आणि जे जिवंत आहेत त्यातले जवळपास 80% हे पाकिस्तानचे नागरिक आहेत. म्हणजे आता स्थानिक काश्मीरी तरुणांचा दहशतवादाला फारसा सक्रिय त्याच्यात सहभाग आता असणं बंद झालेलं आहे. आणि त्याला उत्तर म्हणून या आसिम मुनीर यांनी हे केलं, पण प्रत्यक्षात ते कारण आहे असं मला वाटत नाही. पण गंमत म्हणजे हे अशा प्रकारचं वक्तव्य करताना त्यांनी इतिहासाची थोडीशी दखल घेतली असती. कारण इतिहासात, अगदी पाकिस्तानच्या इतिहासात, म्हणजे मी भारताच्या दृष्टीने बोलतच नाही आहे, पाकिस्तानच्या इतिहासात काश्मीर पाकिस्तानमध्ये सहभागी होऊ शकला नाही याच्यासाठी पाकिस्तानी लष्कराला दोष दिला जातोय. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही 3 युद्ध लढलात पण एकही युद्ध जिंकू शकला नाहीत आणि त्याच्या मागे तुमचंच जे धोरण आहे ते कारणीभूत आहे. सगळ्यात पहिलं युद्ध जे काश्मीरसाठी पाकिस्तानने लढलं, देश स्वतंत्र झाला होता, काश्मीर तोपर्यंत भारतात विलीन झालं नव्हतं. राजा हरिसिंग दुविधेत होते, कारण पाकिस्तान समर्थक त्यांच्या दृष्टीने शेख अब्दुल्ला आणि त्यांचे जीवश्य कंठस्थ मित्र पंडित नेहरू ही एकच टीम होती. आणि त्यामुळे प्रश्न भारतात विलिनीकरणाचा नव्हता, तर विलिनीकरण करून आपलं राज्य शेख अब्दुल्लाच्या हातात सोपवायचं का हा होता. आणि त्यामुळे राजा हरिसिंगची तयारी नव्हती, जे भारताबद्दल त्याला आक्षेप नव्हता, पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्या घनिष्ठ संबंधांबद्दल त्यांना आपत्ती होती आणि त्यामुळे त्यांचं चालढकल सुरू होती. आणि अशा वेळेला पाकिस्तानच्या लष्कराने तिथल्या सरकारवर कुरघोडी करून, कारण सरकारचं म्हणणं होतं तोपर्यंत संयुक्त राष्ट्रात वगैरे म्हणजे शांततेच्या मार्गाने काश्मीर प्रश्न सोडवता आला असता, पण पाकिस्तानी लष्कराने तेव्हा ही संकल्पना मांडली की आपण जे टोळीवाले आहेत त्यांच्या वेशामध्ये सैनिकांना घुसवू आणि त्यांच्या मदतीने काश्मीर स्वतंत्र करू. हे काश्मीर भारतापासनं तोडू किंवा राजा हरिसिंग यांच्याकडनं काश्मीर घेऊन तो पाकिस्तानमध्ये सहभागी करून घेऊ. आणि याच्यासाठी
जेव्हा हे टोळीवाले आणि त्यांच्या वेशातले टोळीवाल्यांच्या वेशातले सैनिक हे घुसले आणि बारामुल्लापर्यंत पोचले, तेव्हा बारामुल्लानंतर श्रीनगर अवघ्या 2.5 तासांवर आणि 35 मैलांवर होतं. म्हणजे पाकिस्तानच्याच इतिहासकारांच्या मताप्रमाणे ते एकाच दिवसात श्रीनगरला पोचू शकले असते. पण या लोकांची नियत त्यांच्या नियतीला कारणीभूत ठरली, कारण बारामुल्लाला पोचल्यावर त्यांची नजर तिथल्या बायकांकडे गेली, त्यांची नजर तिथल्या संपत्तीकडे गेली आणि पुढे श्रीनगरला यायचं सोडून हे सैनिक आणि टोळीवाले तिकडे लुटालूट करायला लागले. महिलांवर बलात्कार करण्यात आले, घरं लुटण्यात आली, जाळपोळ करण्यात आली आणि त्याच्यामुळे सामान्य काश्मीरी लोकांचा पाठिंबा कदाचित तेव्हा पाकिस्तानला मिळाला असता, तो पाकिस्तानच्या विरोधात गेला की आम्हाला या अशा प्रकारे पाकिस्तानमध्ये सहभागी व्हायचं नाही आहे. आणि ते 2 दिवस म्हणजे खरं आज जर त्यांना श्रीनगर घेता आलं असतं, त्याच्याऐवजी आज नाही, उद्या नाही, परवा म्हणजे 2 दिवस त्यांनी लुटालूट ही केली. त्याच्या आत सरदार पटेलांनी मुत्सद्दीगिरी दाखवून राजा हरिसिंग यांच्याद्वारे काश्मीरचं भारतात विलिनीकरणावर स्वाक्षऱ्या केल्या आणि मग विमानाच्या साह्याने पॅराशूटद्वारे भारतीय सैनिक काश्मीरमध्ये उतरवले. पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे, पाकिस्तान भारताला हरवू शकला नाही. आज जे पाकिस्तान दावा करतोय की आझाद काश्मीर, तो आझाद काश्मीर म्हणजे एक चंद्रकोर, म्हणजे अगदी बारीक चंद्रकोर असते तसा एवढासा भाग आहे. जो मोठा भाग दिसतो नकाशात तो गिलगिट बाल्टिस्तानचा आहे, त्याची वेगळी कहाणी. हे पहिलं युद्ध झालं ऑपरेशन जिब्राल्टरमध्ये 1965मध्ये. पाकिस्तानने अशाच प्रकारचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी साध्या वेशातल्या लोकांना काश्मीरमध्ये पाठवलं आणि त्यांच्याद्वारे काश्मीरी लोकांच्यात उठाव करण्याचे प्रयत्न केले की त्यांच्या सामान्य काश्मीरी लोकांना चिथावून त्यांना त्यांची माथी भडकवण्याचे प्रयत्न करून त्यांच्याद्वारे एक स्वातंत्र्य युद्ध लढवायचा प्रयत्न तेव्हा केला गेला. तेव्हा त्यांना वाटलं होतं की लाल बहादूर शास्त्री नवीन पंतप्रधान झालेले आहेत, त्यांच्याकडे काही नेहरूंसारखं स्टॅचर नाही आहे आणि त्यामुळे ते काही हा सामना करू शकणार नाहीत. पण तेव्हाही हा प्रयत्न पूर्णपणे फसला. तेव्हा भारतीय लष्कराने पंजाबमध्ये आघाडी उघडून पाकिस्तानला आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हाही काश्मीर त्यांच्या पकडीच्या बाहेर राहिला. तिसऱ्यांदा जनरल परवेज मुशर्रफ यांनी जो आगाऊपणा केला कारगिलमध्ये, पाकिस्तानी सैनिकांना अतिरेक्याच्या वेशात म्हणजे घुसवलं आणि त्यांच्याद्वारे तो श्रीनगर लेह मार्ग ताब्यात घेऊन एका प्रकारे काश्मीरचा भाग, लडाखचा भाग भारतापासून तोडण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही त्यांना थप्पड खावी लागली आणि एवढी नामुष्की पाकिस्तानवर आली की आपलेच सैनिक या युद्धात मोठ्या संख्येने मरण पावले. त्यांना नाकारावं लागलं, त्यांना सांगावं लागलं की हे आमचे सैनिक नव्हते, हे टोळीवाले होते. पाकिस्तानची जगात संपूर्ण बदनामी झाली. आता तर परिस्थिती बघा काय वाईट आहे. आता पाकिस्तानची मेन टरकली आहे ती डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत सत्तेवर आल्यामुळे. आणि जी गोष्ट त्यांनी गाझा पट्टीच्या बाबतीत केली, कारण पाकिस्तान या देशाचे 2 उद्देश आहेत, काश्मीरमधल्या आणि पॅलेस्टाईनमधल्या आपल्या बांधवांसाठी जे शक्य आहे ते करणं. जसं काही हे म्हणजे स्वतःचीच अवस्था भिकारी झालेली आहे आणि मदत करायला चालली आहेत गाझामध्ये आणि त्या गाझामध्ये काही करू शकत नाहीत. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी तर अख्खी गाझा पट्टी ताब्यात घ्यायची गोष्ट केली आणि सांगितलं की इथे मदत आणि पुनर्वसन बांधकाम करायला अनेक वर्ष लागतील, त्यामुळे इथल्या लोकांनी दूर जावं. त्यांना परत कधी यायला मिळेल की नाही सांगता येत नाही, मिळालं तर सगळ्यांना मिळेलच असं नाही. म्हणजे एका प्रकारे तुम्ही गाझा सोडा तरच तुम्हाला चांगलं आयुष्य जगण्याची संधी, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. आणि पाकिस्तानला हे कायम असं मनात त्यांच्या कायम भीती असते की यहूद आणि हनूद यांची युती झाली, म्हणजे यहूद म्हणजे यहुदी आणि हनूद म्हणजे हिंदू, म्हणजे असं जर काहीतरी हे झालं तर आपलं काय होईल, ही काल्पनिक भीती. म्हणजे असं काही राजकारणात काय असं सगळ्या गोष्टी चांगले संबंध असणं आणि पाकिस्तानसारख्या देशाविरुद्ध म्हणजे बाकीची पण कामं आहेत ना इतर देशांना, पण ते त्यांना असं सारखं मनात त्यांच्या ग्रह असतो. आणि त्याच्यासाठीच पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणजे आता नरेंद्र मोदी अमेरिकेला चाललेत, फ्रान्स आणि अमेरिकेला, तर त्याला काउंटर म्हणून पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, बेनजीर भुत्तो यांचे पती, हे चीनला जाऊन आले की तुम्ही भारत जर अमेरिकेला जाल तर आम्ही चीनला जातो. आणि तिकडे शी जिनपिंग बरोबर त्यांनी काहीतरी मैत्रीच्या आणाभाका घेतल्या, पण प्रत्यक्षात मात्र चीनने देखील पाकिस्तानच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कारण पाकिस्तानला जी भीती आहे, कारण तालिबानला त्यांनी तयार केलं, तालिबानला सत्तेवर आणण्यात पाकिस्ताननी महत्त्वाची भूमिका बजावली आणि आता तालिबान त्यांना पाठवून
स्क्रू टाईट करते त्यांचे, आणि त्यामुळे पाकिस्तानला कळत नाही की कोणत्या आघाडीवर लढावं. दुसरी त्यांना भीती आहे की आता भारत अफगाणिस्तानमध्ये सक्रिय झाला असून तालिबानला भारतही मदत करतोय. तिसरा तर त्यांनी आरोप केला की भारतीय एजंट पाकिस्तानमध्ये गेले असून तिथले जैश आणि लष्करच्या लोकांना मारण्याची सुपारी त्यांनी भारतीय एजंटना दिली. म्हणजे जस्टिन ट्रुडो बोलतो त्याला कोणी गांभीर्याने घेत नाही, तर पाकिस्तानला कोणी गांभीर्याने घेईल का? पण आरोप करणं त्यांचं काम आहे. म्हणून म्हटलं ना की राऊतगिरी म्हणतात त्याला, ते हीच आहे की आरोप करायचे सकाळी उठल्या उठल्या, लोकांची करमणूक झाली पाहिजे. अशा प्रकारची अवस्था त्यांची झालेली आहे. पाकिस्तानला आत्ता कळत नाही आहे की या सगळ्या दुष्टचक्रातनं बाहेर कसं पडावं, कारण अर्थव्यवस्था खपाटीला गेलेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार बायडनपेक्षा पाकिस्तानबद्दल वाईट असणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातले शीतयुद्ध पाकिस्तानला कळत नाही की कोणत्या बाजूला जावं. मागे इम्रान खाननी रशियाच्या बाजूला जाण्याचा मूर्खपणा केला, त्याच्यातून तेलही गेलं तूपही गेलं अशी अवस्था झाली. आत्ता जर चीनच्या बाजूला सरकला तर आखाती देशांशी जे काही संबंध आहेत थोडेसे ते पण बिघडतील. म्हणजे कोणता तरी देश भीक दिली त्यांनी पाकिस्तानला तर पाकिस्तानचं चालू आहे, अन्यथा पाकिस्तानचा चरितार्थ चालणार नाही. आणि त्यामुळे मग आता 5 फेब्रुवारीचा स्वबळ दिन नाही काय, काश्मीर सॉलिडॅरिटी, म्हणजे आपल्याकडे जे स्वबळाच्या ज्या चर्चा असतात, स्वबळावर लढणार, स्वतःचं बळ आहे कुठे पण, तर तसं हे काश्मीर सॉलिडॅरिटी डेला स्वबळाच्या वल्गना करणं की 3 युद्ध आत्तापर्यंत झालेत पण भारताशी प्रसंगी आम्ही 10 युद्ध लढू, भारताशी कोणताही व्यापार जोपर्यंत काश्मीरचा मुद्दा सोडवला जात नाही तोपर्यंत करणार नाही. व्यापार करायला त्यांच्याकडे आहे काय? कांदे बटाटे, कपडे, टॉवेल. एक मला कोणतरी अमेरिकेतनं हे दिला, बेडशीट दिलं, ते मेड इन पाकिस्तान होतं. म्हटलं काय, म्हणजे याच्याशिवाय आणखीन कोणी काही मला वाटत नाही पाकिस्तान काय बनवतं बेडशीट, कांदे बटाटे, टोमॅटो वगैरे याच्या पलीकडेच. त्यामुळे ही आजची पाकिस्तानची अवस्था आहे. पण वल्गना करायला कोण कोणाला अडवणार, ती गोष्ट पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी केली आहे. अर्थात त्यांना प्रत्यक्षात पाकिस्तानमधलेही लोक गांभीर्याने घेत नाहीत. मग तुम्ही म्हणाल मी कशाला चर्चा करतोय, म्हणजे गांभीर्याने ज्यांना घ्यायचं नाही त्या लोकांवर व्हिडिओ का करता, असा जसा प्रश्न विचारतात तसा मग ह्या विषयावर व्हिडिओ का करता. याचं कारण म्हणजे जागतिक परिस्थितीत आज नरेंद्र मोदी अमेरिकेला जात असल्यामुळे या भेटीकडे फक्त भारताचं नाही तर जगाचं लक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंना बोलवलं, त्यानंतर जपानचे पंतप्रधान जाऊन आले. बहुतेक 3रा नंबर आत्ता नरेंद्र मोदींचा आहे. आणि त्याच्या आधी फ्रान्सचा दौरा आहे. आणि त्यामुळे या पाकिस्तानचं लक्ष खास करून अशासाठी आहे की डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्या भेटीत बांगलादेश जिथे पाकिस्ताननी मोठं सेटिंग लावलं आहे आणि पाकिस्तान याच्याबाबत काही बोलणं होतं का? कारण अमेरिकेत आत्तापर्यंत पाकिस्तानी लॉबी होती. भारत खूप उशिरा अमेरिकेत शिरला, कारण आपल्या पंडित नेहरू, इंदिरा गांधी वगैरे या सगळ्यांना सोव्हिएट रशियाचं जास्त आकर्षण होतं. पण आता अमेरिकेतली भारतीय लॉबी अधिक ताकदवान झालेली आहे आणि ती भविष्यात आणखीन ताकदवान होणार आहे. आणि त्यामुळे या भेटीत पाकिस्तानच्या संदर्भात काय घडतं आहे त्याची उत्सुकता, त्याची भीती पाकिस्तानला आहे. ही भीती घालवण्यासाठीच मोठमोठ्या वल्गना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी केलेले आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.